आज आपण पाहणार आहोत अस्सल गावरान पद्धतीने म्हणजेच गावाकडच्या पद्धतीने भोगीची भाजीची रेसिपी। सर्वात आधी तर आपण भाज्या पाहून घेऊया। तर मी घेतलेला आहे गाजर, वांग, हिरवा वाटाणा, हिरवा चणा, घेवडा, पावटा या भाज्या मी घेतलेल्या आहे। आता तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर आपण आता मसाला पाहून घेऊया। तर मसाल्यामध्ये मी घेतला आहे अर्धी वाटी भाजलेलं खोबरं, अर्धी वाटी भाजलेला कांदा, लसूण, अर्धी वाटीलाही कमी शेंगदाणे भाजून घेतले आहे आणि अर्धी वाटी तीळ भाजून घेतलेले आहे। तर तुम्ही कांदा जर खात असेल तरच तुम्ही घाला, नसेल खात तर नाही घातला तरी चालेल। त्यानंतर याचं बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे। तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू। त्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे। कढईमध्ये घालते 2 चमचे तेल। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते घालून घेऊया आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। वाटण छान परतलं की त्यामध्ये घालूया मसाले। तर मसाल्यामध्ये घातले आहे पाव चमचा हळद, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, 1 चम्मच घरगुती लाल तिखट आणि 1 चम्मच गरम मसाला घातलेला आहे। आता हे मसाले चांगले तेलामध्ये वाटणमध्ये परतून घ्यायचे आहे। मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपण घालूया ज्या ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये वाटाणे, हिरवे चणे, पावटा, काळे वाल व घेवडा आणि वांगी आणि गाजर घेतलेला आहे। त्या सर्व भाज्या आपण घालून घेऊया आणि सर्व मसाल्यामध्ये चांगल्या 1 ते 2 मिनिट परतून घेऊया। आता भाजी शिजण्यासाठी आपण पाणी घालूया। तर त्यासाठी इथे मी अर्धा ग्लास पाणी घालत आहे। तर मसाल्याच्याच भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून ते पाणी घातलेलं आहे। आता तुम्हाला भाजी किती पाहिजे आणि पातळ घट्ट कशी पाहिजे त्यानुसार पाणी तुम्ही कमी जास्त करा। त्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि सर्व भाजी परत एकदा मिक्स करून घेऊया। आता भाजी शिजण्यासाठी झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनिट स्लो गॅस वरती भाजी शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या भाज्या ही चांगल्या शिजल्या जातील। भाजी शिजवताना मध्ये मध्ये भाजी चेक करायची आहे, खाली मिक्स करायची आहे, खाली लागली नाही पाहिजे। तर 3 ते 4 मिनिट भाजी मी शिजवून घेतलेली आहे। आता मी तुम्हाला झाकण काढूनही दाखवते किती छान भाजीला तरी आलेली आहे। खूपच छान अशी भोगीची भाजी तयार होते। तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। तुम्ही पाहू शकताय भाज्याही किती छान शिजलेल्या आहेत आणि तरीही छान आलेली आहे आणि जशी भाजी दिसते तशीच खायलाही खूपच चविष्ट लागते। तर मस्त अशी भोगीची भाजी बनवून झालेली आहे। तुम्हाला ही माझी भोगीची भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा।